रामकृष्ण हरी माऊली. मित्र हो, गुडघे हे आपल्या शरीराचे पिलर आहेत, ज्याच्यावरती आपल्या संपूर्ण शरीराचा डोलारा उभा आहे. मात्र हेच गुडघे जेव्हा दुखायला लागतात, त्याच्यामध्ये तीव्र वेदना व्हायला लागतात, तेव्हा आपल्याला चालणं फिरणंच काय, बसणं उठणं देखील मुश्किल होऊन बसतं. या गुडघेदुखीची दोन मुख्य कारणं असतात. त्याच्यामधलं पहिलं कारण म्हणजे गुडघ्याच्या आजूबाजूला असणाऱ्या ज्या मांसपेशी आहेत त्या आखडून जाणं, तिथला रक्तपुरवठा कमी होणं. आणि दुसरं कारण म्हणजे गुडघ्याचा सांधा, गुडघ्याच्या आजूबाजूच्या मांसपेशींच्या मध्ये अशक्तपणा येणं, कमजोरी येणं. आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये ही दोन्ही कारणं तुम्हाला नैसर्गिकरित्या दूर करून तुमच्या गुडघ्यामध्ये पहिल्यासारखी ताकद आणण्यासाठी आणि वेदना कमी होण्यासाठीचे अतिशय सोपे, सहज करता येणारे शास्त्रोक्त व्यायाम तुम्हाला समजतील अशा भाषेमध्ये सविस्तर सांगणार आहे. मात्र विनंती असेल की व्हिडिओ पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका. प्रत्येक स्टेप बारकाईनं पहा आणि ती समजून घ्या. आणि दररोज सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा हा व्हिडिओ लावून माझ्या समोर, माझ्या सोबत हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे. मी 100% खात्रीशीरपणे सांगू शकतो, अगदी 10 दिवसातच तुमच्या वेदना कमी होण्यासाठी चांगली मदत होऊ शकेल. अजून एक विनंती असेल, चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील. तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही. चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. सगळ्यात सुरुवातीला आपण गुडघ्याच्या आजूबाजूच्या ज्या मांसपेशी आहेत त्या मजबूत करण्यासाठीचे 5 सोपे व्यायाम प्रकार बघणार आहेत. त्याच्यामध्ये पहिले 2 व्यायाम प्रकार हे तुम्हाला खुर्चीच्या आधारानं करायचे आहेत. त्यामध्ये पहिला प्रकार असा आहे की तुम्हाला अशा प्रकारे मी बसतोय त्याप्रमाणे खुर्चीवरती बसायचं आहे. मी तुम्हाला दिसावं अशा पद्धतीनं एक साइडने होऊन बसतोय. सरळ बसायचंय, पाठ खुर्चीला टेकवायची आहे, मान सरळ ठेवायचे, हात दोन्ही मांड्यावरती ठेवायचे आहेत तुम्हाला अशा प्रकारे. आणि तुमचा उजवा गुडघा सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, वर उचलायचा आहे. वर उचलल्यानंतर तुम्हाला जे पंजे आहेत ते तुमच्याकडे ताणायचे आहेत अशा प्रकारे. हे 10 म्हणेपर्यंत त्याला धरून ठेवायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हळूहळू हळूहळू खाली सोडायचे. सुरुवातीला जर तुम्हाला जास्त वर गुडघा जात नसेल तर एवढा तुम्ही करा, नंतर हळूहळू असा, नंतर हळूहळू असा. हे झाला 1. आणि अशा प्रकारे आपल्याला ह्या पायाचे 5 राऊंड करायचे. 1 राऊंड झालाय आपला. माझ्यासोबत करायचं तुम्हाला. मी जास्त गडबड करणार नाही, गोंधळ करणार नाही, तुम्हाला काही त्रास होऊ देणार नाही. हे बघा, हा दुसरा राऊंड. परत अशा प्रकारे ताणून धरा. जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला वर घ्यायचं आणि जेवढं शक्य होईल तेवढं हे जे पंजा आहे ते तुमच्याकडे खेचायचं. 10 म्हणेपर्यंत धरून ठेवा. 1 2 3 4 5. खूप छान. 6 7 8 9 10. रामकृष्ण हरी म्हणा. जागेवरती हळूहळू या. तिसरा राऊंड हळूहळू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. जागेवर या. चौथा राऊंड हळूहळू वर घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हळूहळू जागेवर या. आणि शेवटचा राऊंड 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे अशा प्रकारे. त्याच्यानंतर डाव्या पायाचा, डावा पाय दिसतोय तुम्हाला व्हिडिओ मध्ये. पहिला राऊंड 1 2 3 4 5 6 7 8 9 10. परत हळूहळू जागेवरती या. रामकृष्ण हरी म्हणा. दुसरा राऊंडला तयार राहा. पाय आपल्याकडे पंजात आणायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हळूहळू खाली सोडा. तिसरा राऊंड माझ्यासोबत करायचं आहे, गडबड करायची नाही. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. झालं. जागेवर या. चौथा राऊंड
1 2 3 4 5 6 7 8 9 10. रामकृष्ण हरी म्हणा, जागेवरती या. आणि शेवटचा राऊंड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 5वा राऊंड झाला, जागेवरती असेल. तर हा झाला पहिला व्यायाम प्रकार. आता दुसरा व्यायाम प्रकार कसा आहे, खुर्चीचा आधार घेऊनच तुम्हाला करायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला खुर्चीला धरायचे असं समोर, हे अशा प्रकारे हे. किंवा तुम्ही भिंतीचा देखील आधार घेऊ शकता. भिंतीचा आधार घेऊन तुम्ही असं करायचंय. किंवा जर गृहिणी असतील ते किचन वाट्याला धरून सुद्धा हा व्यायाम आरामशीरपणे करू शकतात. पण करणं महत्वाचं आहे. तुम्ही बघा, आता हा अशा प्रकारे उभं राहायचंय, खुर्चीचा सपोर्ट घ्यायचा आणि उजवा पाय तुम्हाला अशा प्रकारे गुडघ्यातून उचलायचा आहे. हे बघा दिसते तुम्हाला व्हिडिओमध्ये. आणि ही जी टाच आहे ती जास्तीत जास्त तुमच्या सीटला किंवा मागच्या मांडीच्या मागच्या बाजूला आणून चिटकवायचा प्रयत्न करायचा आहे. हे बघा दिसायला तुम्हाला, हे दिसायला लागले व्हिडिओमध्ये. येस. 10 म्हणेपर्यंत धरून ठेवा. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. हळूहळू खाली सोडा. खूप चांगला व्यायाम होणार आहे. तुमचं जर सुरुवातीला जास्त फोल्ड होत नसेल तर एवढंच करा, नंतर हळूहळू असं करा, नंतर हळूहळू. दुसरा राऊंड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रामकृष्ण हरी म्हणा, रिलॅक्स व्हा. तिसरा राऊंड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अतिशय सोपा, सहज वाटणार आहे, पण ह्याचे फायदे खूप होणार आहेत, लक्षात ठेवा तुम्ही. चौथा राऊंड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हळूहळू खाली या. 5वा राऊंड माझ्यासोबत करायचंय, गडबड करायची नाही. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. हळूहळू खाली पाय सोडायचे. त्याच्यानंतर डावा पाय तुम्हाला दिसावं म्हणून मी थोडस खुर्ची अशी घेतो, हे अशा प्रकारे. हे बघा, हळूहळू वर उचलायचा पाय. जास्तीत जास्त टाच मांडीला आणून टाकायचा प्रयत्न करायचा. जास्त येत नसेल सुरुवातीला तरी हळूहळू करायचं, खाली करायची थोडीशी, बरं का. जास्त वेदना होत असतील तुम्हाला सहन न होण्यासारख्या तर हे हळूच करायचं, लक्षात घ्या. पण करायचं, सोडायचं नाही, सहन होईल असं करायचं. पहिला राऊंड डाव्या पायाचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हळूहळू खाली सोडा. तिसरा राऊंड ह्याचा. हे बघा सेम 10 म्हणेपर्यंत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हळूहळू खाली सोडा. रामकृष्ण हरी म्हणा. तिसरा राऊंड ह्याचा. हे बघा सेम 10 म्हणेपर्यंत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हळूहळू खाली सोडा. रामकृष्ण हरी म्हणा. आता चौथा राऊंड सेम तसाच. हळूहळू पाय उचला, गुडघ्यातून दुमडा. 10 म्हणेपर्यंत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हळूहळू सोडा खाली. आणि शेवटचा राऊंड डाव्या पायाचा, 5वा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हळूहळू खाली सोडा. जागेवर घ्या, पूर्वस्थितीमध्ये या. हे जर तुम्हाला अजून रिपीट करायचं असेल तर व्हिडिओ थोड्या वेळासाठी थांबवा आणि त्याच्यानंतर तुम्ही परत 5 वेळा तुम्ही करा आणि त्याच्यानंतर पुढची स्टेप बघण्यासाठी व्हिडिओ परत चालू करा. हा झाला दुसरा व्यायाम प्रकार. आता तिसरा व्यायाम प्रकार काय आहे? गुडघ्याच्या पाठीमागच्या मांसपेशी, पिंडरीच्या मांसपेशी म्हणजे पोटऱ्याच्या मांसपेशी आणि मांडीच्या मागच्या मांसपेशींना अतिशय चांगला ताण येऊन तिथं मजबूती येणारा हा व्यायाम आहे. बघा अशा प्रकारे तुम्हाला उभं राहायचं आहे. पायामध्ये थोडंसं अंतर, किंचित कमरेवरती हात ठेवायचे आणि तुम्हाला पंजा जमिनीवर ठेवून टाच हळूहळू वर उचलायचे.
शक्य तितके टाचेसाठी देखील अतिशय चांगला व्यायाम. तुम्ही व्हिडिओ क्लोजअप घेऊन देखील बघू शकता टाच कशी वर आलेली आहे अशा प्रकारे. हे बघा हे अशा. नंतर हळूहळू खाली सोडा. शक्यतो हा व्यायाम करताना तुम्ही काय करायचं आहे, मॅट वरती किंवा खाली सतरंजी चटई टाकून करायचं आहे. 10 वेळा करायचं आहे. 1 झालं, 2. असं उभं राहायला अडचण येत असेल तर तुम्ही भिंतीला असं भिंतीला देखील धरू शकता, सपोर्ट घेऊ शकता. हे बघा 3. शक्य होईल तेवढ्या वेळ धरून ठेवा. अशा पद्धतीमध्ये हळूहळू खाली सोडा. 4. हळूहळू खाली या. 5. 6. त्यानंतर 7. खूप छान, एकदम आरामशीर. 8. रोज करायचं आहे न चुकता. 9 आणि हे 10. शक्य होईल तेवढ्या वेळ धरून ठेवायचं अशा प्रकारे आणि हळूहळू हळूहळू खाली सोडायचं. असे तुम्ही 5 राऊंड करायचे. हे बघा दुसरा राऊंड करू आपण. 1 2 3 आरामशीर. 4 5 6 खूप छान. 7 8 9 10. दुसरा राऊंड झाला. तिसरा राऊंड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. चौथा राऊंड. 1 2 3 खूप चांगला व्यायाम. 4 5 6 7 8 9 आणि 10. व्हेरिकोज व्हेनच्या आजारामध्ये पायाच्या मांसपेशीमध्ये ताकद आणण्यासाठी, नसामध्ये ताकद आणण्यासाठी बेस्ट व्यायाम आहे. 5वा राऊंड. 1 2 3 रामकृष्ण हरी. 4 5 6 7 8 9 आणि 10. अतिशय चांगली एक्सरसाइज, अतिशय चांगलं रक्ताभिसरण पायाच्या खालच्या बाजूचं होणार आहे आणि तुम्हाला मजबूती येणार आहे. आता मजबूतीचा 4था आणि 5वा व्यायाम प्रकार आपल्याला झोपून करायचा आहे आरामशीर. काय करायचं आहे आता तुम्हाला, अशा प्रकारे हळूहळू जमिनीवर बसायचं. जर तुम्हाला जमिनीवरती बसता येत नसेल तर तुम्ही कॉटवर देखील किंवा सोफ्यावर देखील हे करू शकता. उताना झोपायचे अशा प्रकारे. हे बघा पायामध्ये थोडंसं अंतर ठेवायचं. हे पाय सरळ ठेवायचा, हा पाय बाजूला घ्यायचा आणि ह्या पायाच्या एकदम गुडघ्याच्या खाली आपल्याला काय करायचे, उशी ठेवायची मध्यभागी हिथं. म्हणजे ही जी गुडघ्याच्या मागची बाजू आहे ती उशीच्या मध्यभागी आली पाहिजे आणि तुम्हाला टाच जी आहे ती जमिनीवर टेकवायची, लक्षात घ्या. आणि अशा प्रकारे तुम्हाला झोपायचं आहे. झोपल्यानंतर जर तुम्हाला थोडंसं वाटत असेल उशी सरकले तर थोडंसं वर घ्या, हा, किंवा खाली तुम्ही थोडं सारखा. आता काय करायचे, हात दोन्ही पोटावर ठेवायचे आणि 5 राऊंड घ्यायचे. ह्याच्या सुद्धा काय करायचं, ह्याच्यामध्ये गुडघा जो आहे तो उशीवर दाबायचा, गुडघ्याच्या पाठीमागची बाजू उशीवर दाबायची. किती वेळा, 5 राऊंड होईपर्यंत. बघा तुम्ही क्लोजअप घेऊ शकता, मी कसं दाबतोय आता उशी. आता माझा गुडघा हा वर आरामशीर बसलेला आहे
आता मी दाबणार आहे बघा. क्लोजअप घेतल्यानंतर तुम्हाला कळते. हे बघा दाबतो मी आता. हे बघा दाबलं. टाच हलवायची नाही. हे बघा दाबून ठेवले. 10 म्हणेपर्यंत धरून ठेवा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सोडा हळूहळू. हे बघा सोडलं. आलं का? दुसरा राऊंड दाबलं. 10 म्हणेपर्यंत धरून ठेवा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हळूहळू वर पूर्व स्थितीमध्ये या. खूप चांगला व्यायाम. जर सुरुवातीला दुखत असेल तुम्हाला तर थोडंच दाबा, जास्त दाबा नका. तिसऱ्या राऊंडला चालूयात आपण. तेव्हा तुम्ही काय करायचं आहे, जो हा पाय जो आहे दुसरा तो सरळ पसरू शकता किंवा जर अवघड वाटत असेल तर तुम्ही गुडघ्यातून दुमडू देखील शकता. अशा प्रकारे तिसरा राऊंड बघूयात आपण. हे बघा दाबलं. 10 म्हणेपर्यंत धरून ठेवा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सोडा. चौथा राऊंड दाबलं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दिलं सोडा. आणि 5वा राऊंड शेवटचा दाबून धरायचं असा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रामकृष्ण हरी माऊली म्हणा. हळूहळू उठायचं किंवा लगेचच तुमची जी उशी आहे ती दुसऱ्या पायाच्या खाली घ्यायची. सेम करायचं. आता तुम्हाला दिसावं म्हणून मी थोडंसं काय करतो, इकडे झोपतो. हे अशा प्रकारे डाव्या पायाच्या खाली ठेवलं. आता दुसरा पाय मला थोडा लांब ठेवावा लागेल किंवा असा बुद्धी मारला तरी चालतो. हे बघा तुम्ही बघू शकता. क्लोजअप घेऊन मी आता दाबणार पहिल्या राऊंड. चला. टाच जमिनीवर आहे. गुडघ्याच्या एकदम खाली उशी आहे. आता मी ह्याला प्रेस करणार. हे बघा प्रेस केले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सोडलं. आता दिलं. आलो जागेवर. परत दुसरा राऊंड दाबायचं असं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सोडा असं. तिसरा राऊंड परत अशा प्रकारे दाबायचं. हे बघा दाबलं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दिलं सोडायचं हळूहळू. आरामशीर. गडबड नाही, गोंधळ नाही. हा पाय तुम्ही लांबवू शकता जर आकडत नसेल तुमचा तर. चौथा राऊंड दाबा अशा प्रकारे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हळूहळू ढिला सोडायचा. शेवटचा राऊंड ह्याचा दाबायचा खाली अशा प्रकारे. 1 2 3 4 5. माझ्यासोबत करायचंय. 6 7 8 9 10. ढिला सोडायचं. तुम्हाला अजून करायची इच्छा असेल व्हिडिओ पॉज करा, थोड्या वेळासाठी बंद करा असेल. त्याच्यानंतर परत 5 वेळा तुम्ही करा. नंतर पुढचा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करू शकता. आता हा झाला चौथा व्यायाम प्रकार. गुडघ्याचा सांधा आणि त्याच्या आजूबाजूच्या मांसपेशी मजबूत करायचा. आता पुढचा व्यायाम प्रकार काय आहे? झोपूनच आहे मजबूतीचा. हे अशा प्रकारे तुम्हाला आरामशीर बसायचं. असं बसायचं. एकदम छान वाटते बघा. आता आणि पाय हाय आहे दोन्ही एकमेकावर ठेवायचे. असे हे पाय ठेवले. पाय असे. आता काय करायचं तुम्हाला, हा जो पाय आहे जो वरचा तो तुम्हाला वर उचलायचा आहे. हे बघा थोडं शक्य होईल तेवढा. अशा प्रकारे हात तुम्ही खाली जमिनीवर ठेवू शकता. 10 म्हणेपर्यंत धरून ठेवा. तुमचं जर जास्त उचलत नसेल, उचलत नसेल, एवढाच उचलतो, नो प्रॉब्लेम. हळूहळू तुम्ही वाढवू शकता. हे अशा प्रकारे 10 म्हणेपर्यंत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10.
हळूहळू खाली या, परत वर उचला, आरामशीर, गडबड नाही, गोंधळ नाही. 10 मानेपर्यंत धरून ठेवा. 1 2, त्याच्यामुळं ह्या ज्या मांसपेशी आहेत त्या मजबूत होणार आहेत गुडघ्याच्या. 3 4 5 6 7 8 9 10. व्हेरी गुड. तिसरा राऊंड, हळूहळू वर उचला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हळूहळू खाली जागेवर या. चौथा राऊंड सोपा आहे, हळूहळू वर घ्यायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. जागेवर या. खूप सोपा व्यायाम आहे, काही अडचण नाही. 10 दिवसातच फरक जाणवणार आहे तुम्हाला. लास्ट राऊंड, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हळूहळू जागेवर या. आता काय करायचंय तुम्हाला, हा पाय आहे. आता डाव्या पायाचं करण्यासाठी तुम्हाला दिसावं म्हणून मी काय करणार आहे, इकडे तोंड करणार आहे. असं सावकाश, गडबड नाही, गोंधळ, आरामशीर करायचं आपल्याला. अशा प्रकारे एक अंगावर हा. खूप छान. थोडस मी वर सरकतो, तुम्हाला दिसेल. ही पोझिशन आहे. थोड्या वेळा तुम्हाला आराम करू वाटला, आराम करा, गाणं म्हणा. कोणत्या गाण्याची शिट्टी आहे मला कमेंट मध्ये सांगा बरं तुम्ही, जरा बघू कोणाला कळाले हे गाणं. हा राऊंड आपल्याला डाव्या पायाचा करायचा आहे. हे अशा प्रकारे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. खाली सोडायचे हळूहळू, आरामशीर. दुसरा राऊंड परत सहन होईल तेवढंच करायचं, जास्त झट जोम करायची नाही, वेदना होतील असं करायचं नाही. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. कमरेच्या खालच्या कुठल्याही वेदना असू द्या, त्यानं खूप चांगला कमी होणार आहे. आता तिसरा राऊंड, हळूहळू वर उचला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पाय तुम्ही अलीकडे असं देखील ताणू शकता. हळूहळू खाली सोडा. परत चौथा राऊंड, हळूहळू 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 उचला. पाय ताणा असा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हळूहळू खाली या. आणि शेवटचा राऊंड आता सोपा, हळूहळू वर उचला, शक्य होईल तेवढं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हळूहळू जागेवरती या. तर हे झाले 5 व्यायाम प्रकार जे आपल्या गुडघ्याच्या सांध्याच्या आजूबाजूला असणाऱ्या मांसपेशीमध्ये काय आणणार आहेत, ताकद आणणार आहेत, स्ट्रेंथ आणणार आहेत नैसर्गिकरित्या. तिथे जो कोणा कमजोरपणा आलाय तो चांगला निघून जाण्यासाठी याच्यामुळे मदत होणार आहे. आता शेवटचे 3 जे व्यायाम प्रकार आहेत ते कशासाठी, आपल्याला आपल्या गुडघ्याच्या आजूबाजूला असणाऱ्या मांसपेशी ज्या आखडून गेलेल्या आहेत त्यांच्यामध्ये लवचिकता येण्यासाठी, फ्लेक्सिबल होण्यासाठी. हे व्यायाम प्रकार केल्यानं तुम्हाला मांडी देखील चांगलं घालून बसता येणार आहे, बसलेलं उठता येणार आहे, पायऱ्या देखील चांगल्या चढता येऊ शकणार आहेत तुम्हाला. यांनी पण तुम्हाला सहन होईल असा अध्यात करायचा, जास्त तुम्हाला लोड द्यायचा नाही, वेदना जास्त होऊ द्यायच्या नाहीत. लक्षात घ्या. काय करायचं आहे आता तुम्हाला, सगळ्यात पहिल्यांदा उताना झोपायचं आहे. अशा प्रकारे पहिला व्यायाम प्रकार आहे हा लवचिकता आणणारा. हा पाय तुम्ही सरळ लांबवायचा किंवा अशा प्रकारे गुडघ्यातून वर देखील दुमडू शकता. मी लांबवतोय. काय करायचं आता तुम्हाला, हा जो आहे मांडी पूर्णपणे कमरेच्या 90 डिग्री अंशामध्ये आणायची. अशी तुमचे दोन्ही हात जे आहेत ते गुडघ्याच्या खाली असं पाठीमागच्या बाजूला असे धरायचे आहे. आणि हा जो पाय आहे तो अशा प्रकारे जास्तीत जास्त उचलण्याचा प्रयत्न करायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला 10 सेकंद धरून ठेवायचे. जास्तीत जास्त तुम्ही असं करा, शक्य होईल तेवढं. 10 मिनिटापर्यंत धरून ठेवा. 1 2 3 4 5 6 7 8
9 10 अशा प्रकारे पूर्वस्थितीत या. थोडा वेळ रामकृष्ण हरी म्हणा. दुसरा राऊंड घ्या. हे अशा प्रकारे शक्य होईल तेवढं तुम्हाला हाताने ओढायचं आहे आणि हा जो पंजा आहे तुमच्याकडे घ्यायचा आहे. हे अशा प्रकारे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 रामकृष्ण हरी म्हणा. दुसरा राऊंड संपला. हळूहळू खाली पूर्वस्थितीत या. तिसरा राऊंड परत तसंच 10 मानेपर्यंत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हा झाला तिसरा राऊंड. जागेवर या. पूर्वस्थितीमध्ये या. चौथा राऊंड करूयात आता आरामशीर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि आता शेवटचा राऊंड करायचा आहे. बघा खूप सोपं आहे. काही तुम्हाला अवघड जाणार नाही, दुखणार नाही, वेदना होणार नाही. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हळूहळू पूर्वस्थितीमध्ये या. पाय लांबून ठेवा. आता अपोजिट पाय, विरुद्ध पाय खाली धरा असं वर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पूर्वस्थितीमध्ये यायचं. अशा प्रकारे दुसरा राऊंड 1 2 3 4 5 6 7 8 9 10 दुसरा राऊंड झाला. परत जागेवरती या. जागेवरती याच्यासाठी यायचं की आपल्या सांध्याची हालचाल होणार आहे. गुडघ्याच्या पण आणि खोब्याच्या पण. तिसरा राऊंड हळूहळू वाढायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 तयार राहा. चौथा राऊंड गडबड नाही. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 जागेवर या. शेवटचा राऊंड अशा प्रकारे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे अशा प्रकारे. व्हेरी गुड. खूप छान. आता झोपूनच दुसरा व्यायाम प्रकार आहे. कसा करायचा आहे? पालथ झोपायचं पोटावरती अशा प्रकारे. अशा हानमुठी तुमची जमिनीवर टाकायची. दोन्ही हात तुमचे सरळ असे असले पाहिजेत. आरामशीर, नो प्रॉब्लेम. आता काय करायचे? तुमचा डावा पाय जो आहे तो वर उचलायचा आहे अशा प्रकारे आणि डाव्या हातानं या डाव्या पायाच्या घोट्याच्या समोरच्या बाजूला धरायचं आणि तुम्हाला हा वर उचलायचा प्रयत्न करायचा. हे अशा प्रकारे शक्य तितका वर उचलायचा. हे बघा धरून ठेवायचं 10 सेकंद. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हळूहळू खाली सोडा अशा प्रकारे. ठीक आहे. तर दुसरा राऊंड 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर तुमचा हा पूर्ण फोल्ड होत नसेल गुडघा तर एवढाच होऊ द्या. हाताने धरता येत असेल नसेल तर नो प्रॉब्लेम. इथून उचलण्याचा असा प्रयत्न करायचा तुम्हाला. माझा पूर्ण फोल्ड होतोय म्हणून मी इथं धरतोय अशा प्रकारे. हळूहळू तुम्हाला पण पूर्ण फोल्ड होईल. तिसऱ्या राऊंडला तयार व्हा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. चौथा राऊंड तुम्ही दोन्ही हाताने पण पकडू शकता अशा प्रकारे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हळूहळू खाली सोडा अशा प्रकारे. चौथा राऊंड 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हळूहळू खाली सोडा. आणि लास्ट राऊंड 1 2 3 4 5 6 7 8 9 10 लास्ट राऊंड झाला.
आता इकडचा पाय तुम्हाला दिसावं म्हणून मी थोडस इकडच्या बाजूला बघा, एकदम आरामशीर, गडबड नाही, कोण का पालतू झोपा, पाय उचला, हे पाय सरळ ठेवा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशा प्रकारे खाली ठेवा. थोडा वेळ रिलॅक्स व्हा, परत वर उचला. दुसरा राऊंड तुम्ही क्लोजअप घेऊन बघू शकता व्हिडिओ कसा उचलतोय मी. हे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशा प्रकारे. तिसरा राऊंड आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हळूहळू खाली सोडा. चौथा राऊंड 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हळूहळू खाली सोडा. आणि शेवटचा राऊंड हे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 जागेवर या, पूर्व स्थितीमध्ये या. हा झाला सांधेच्या बाजूला असणाऱ्या मांसपेशी लवचिक करण्याचा तिसरा व्यायाम. आणि आता शेवटचा व्यायाम लवचिकता आणण्यासाठीचा. आता ह्याच्यामध्ये काय करायचं, तुम्हाला भिंतीच्या जवळ उभं राहायचे, दोन्ही हात तुम्हाला अशा प्रकारे हे करायचे, भिंतीला टेकवायचे. आणि तुमचा जो पाय आहे तुम्ही क्लोजअप घेऊन बघू शकता, हा पाय पंजा तुम्हाला इथं भिंतीला टेकवायचा आहे आणि त्याच तुमची जमिनीवर टेकवायची. अशा प्रकारे पूर्ण ताण बसला पाहिजे बघा. पाय जास्तीत जास्त तुम्ही भिंतीला टेकवायचा प्रयत्न करा, उभा करायचा प्रयत्न करा जास्तीत जास्त. टाच जमिनीवर आहे असं केल्या केल्या तुमच्या ह्या बाजूला ताण बसेल बघा. आणि हा ताण तुम्ही अनुभवा. ह्या मांडीच्या मागच्या, गुडघ्याच्या मागच्या, पिंडरीच्या, ह्या पोटऱ्याच्या मांसपेशींना ताण बसणार आहे. आणि आता काय करायचं, तुम्हाला थोडस खाली झोकायचंय. हे बघा, हे अशा प्रकारे ताण बसतो. 10 महिन्यापर्यंत या पोझिशन मध्ये थांबा तुम्ही. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 परत उभा राहा. खूप छान. दुसरा राऊंड 1 2 3 4 5 6 7 8 9 10 कमरेतून थोडं खाली झुकायचं, पुढे झुकायचं. तिसरा राऊंड 1 2 3 4 5 6 7 8 9 10 सर नॉर्मल पोझिशनला या. चौथा राऊंड 1 2 3 4 5 6 7 8 9 10 सियाटिका या आजारामध्ये, टाचदुखीच्या आजारामध्ये आणि सगळ्यात महत्वाचं गुडघेदुखीच्या आजारामध्ये नंबर 1 व्यायाम. आता चौथा राऊंड 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि परत नॉर्मल पोझिशन द्या. पाचवा शेवटचा राऊंड 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता तुम्हाला काय करायचं, डाव्या पायाचं कसं करायचं बघा. तुम्ही क्लोजअप घेऊन बघू शकता. हे पाय जमिनी ह्याच्यावरती भिंतीवरती ठेवायचं आहे, टाच जमिनीवरती ठेवायचे. कधीही हा व्यायाम करताना खाली टाचेला सपोर्ट असू द्या. सपाट पृष्ठभागावर करू नका, टाचदुखी वाढू शकते तुमची. हे अशा प्रकारे ताण बसला इथं. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, झुकायचं, धरून ठेवायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 सरळ व्हा. अशा प्रकारे परत थोडंसं कमरेतून झुका, ताण वाढेल. दुसरा राऊंड 1 2 3 4 5 6 7 8 9 10 नॉर्मल पोझिशनला या. सर्व उभं राहा, ताण कमी होईल. तिसरा राऊंड ताण वाढेल खाली झुकल्यानंतर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 नॉर्मलला या. चौथा राऊंड 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि शेवटचा राऊंड आता पाचवा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9
10 हे अशा प्रकारे हे लवचिकता आणण्याचे व्यायाम. तर मित्र हो, याच्यामध्ये आपण 8 व्यायाम प्रकार बघितले. पहिले 5 जे बघितले ते कशासाठी बघितले? गुडघ्याच्या आजूबाजूच्या मांसपेशीमध्ये ताकद यावी, स्ट्रेंथ यावी, गुडघ्याचा सांधा चांगला मजबूत व्हावा आणि दुखणं कमी व्हावं. आणि नंतरचे जे 3 व्यायाम प्रकार आपण बघितले ते कशासाठी होते? गुडघ्याच्या आजूबाजूच्या मांसपेशीमध्ये आलेली जी आखड आहे, तिथलं रक्ताभिसरण जे कमी झालेलं आहे, त्याच्यामध्ये मोकळेपणा यावा आणि तिथे लवचिकता यावी आणि तुम्हाला सहजपणे गुडघ्याच्या हालचाली करता याव्या आणि तुमच्या वेदना नैसर्गिकरित्या कमी व्हाव्या, यासाठीचे हे व्यायाम आहेत. तर नक्कीच हे व्यायाम आजपासूनच तुम्ही हा व्हिडिओ लावून माझ्यासोबत करायला सुरुवात करा. मी खात्रीशीरपणे सांगू शकतो की 10 दिवसामध्येच तुमचा गुडघा ठणठणीत होईल, मोकळा होईल, तुमच्या वेदना हळूहळू कमी होईल. मात्र जर गुडघ्यावरती सूज असेल, हे व्यायाम करत असताना अतिशय तीव्र स्वरूपाच्या वेदना तुम्हाला होत असतील, सहन न होण्यासारख्या, गुडघ्यावर लालपणा आला असेल, गरम लागत असतील गुडघे, तर अशा वेळी मात्र हा व्यायाम करण्याच्या अगोदर तुमच्या डॉक्टरांचा एकदा आवर्जून सल्ला घ्या. तर नक्कीच मित्र, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे. व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील त्यांच्या गुडघ्याचा सांधा मजबूत लवचिक करता येईल, त्यांना त्यांच्या वेदना कमी करता येतील, ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला जर तुम्हाला सपोर्ट करायचा असेल तर चॅनलला आवर्जून जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं. ज्या टॉनिकच्या बळावर, जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तूर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.